शके 1562 साली झाली. तुकोबारायांचा अनुयायी परिवार इथूनच सुरू झाला. गंगाजी मवाळ, महादेवजी कुलकर्णी, रामेश्वर भट, गवार शेठ त्यांच्या या संप्रदायास इथूनच सुरुवात झाली. संतांजींना त्यांच्या 14 टाळकऱ्यांपैकी प्रमुख टाळकरी म्हणून मान मिळाला. देहूपासून चाकण 8 ते 9 मैलांच्या अंतरावर आहे. संताजींना देहूत राहणं सहज शक्य झालं व अधूनमधून घराकडेही लक्ष देता आलं. चाकणच्या कीर्तनानंतर संताजी तुकाराम महाराजांच्या सानिध्यात राहू लागले. तुकाराम महाराजांची अभंगवाणी लिहून ठेवण्याचं त्यांनी ठरवलं व त्याप्रमाणे ते अभंग लिहू लागले. कीर्तन ऐकून तुकारामाचे, समीप राहून होऊन लीन, संताजी करीतसे लेखन, त्याचे काम नित्याचे. संताजीचं संसाराकडे फार दुर्लक्ष झालं. नकळत संताजी विरक्तीकडे ओढला गेला. त्याचं भक्तिप्रधान असलेलं मन अधिकाधिक संस्कारक्षम झालं. संताजीच्या आईला या गोष्टीची फारच काळजी वाटू लागली. अगं, तुला माहितीये आपला संतू आता तुकारामांचा अभंग लिहायला लागलाय. आता संत होईल त्यो. अव कसला संत आणि कसलं काय? पोराला भूकता नाही. अष्टप्रहर त्या तुकारामाची पाठ सोडत नाही. त्या पोरीकडे पाहिलं की माझ्या काळजाचं पाणी होतं बघा. कुठल्या मुहूर्तावर घेऊन गेले कीर्तनाला. असं कसा घाला घातला तिच्या संसारात. अगं, परमेश्वराला कशाला दोष देतीस? आपलंच नशीब फुटक. आता घरचे हिशोब लिहायला सांगितले तर ह्यो कंटाळा करतोय. आणि आता नुसतं हात आणि लेखणी आणि अभंग. तुकारामांचे अभंग आणि लेखणी, बस, बाकी काही नाही. तुकारामांनी सांगावं आणि ह्यानं लिहून घ्यावं. अगं, फार मोठं कार्य होणार आहे त्याच्या हातनं. कसलं कार्य आणि कसलं काय? सोन्यासारखा पोर कामातून गेला. शिव 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 शिव, का जाणार नाही? अरे अवश्य जाणार. देवादिकांचा कोप, धर्माचा शाप, शास्त्र पंडितांचा शाप. मग का जाणार नाही तुमचा पोर वाया? अरे तुमच्या आई वडिलांनी आपली पायरी कधी सोडली होती का? अरे वेदविद्या कोणी शिकवायची? या तेल्यांनी. प्रत्येकाने आपल्या पायरीप्रमाणे वागावे. शास्त्री बुवा पाया पडते, पदर पसरते. आवड आणि हायपोर माफ करा त्याला. मग त्याचे अभंग कसे लिहितो पटापट? आमची काय भी चूक नाही. तुकाराम महाराजांनी तुक्या म्हणा तुक्या. अरे संत्याने आपली पायरी का सोडली? आता कोणत्या जन्मी फेडे आपलं पाप? अरे ब्राह्मणांनी ब्रह्मकर्म करावे, वाण्याने वाण्याचे कर्म करावे. तुम्ही तुमचे कर्म करा. अरे तेल गाळायचे सोडून अभंग लिहावयास गेला तुमचा तो पोर. अरे ते सुद्धा त्या तुझ्याकडे. लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला? गरीब लेकरू आहे. अपराध पोटात घाला महाराज. पाया पडते मी तुमच्या. तुमच्या दोघांकडे बघून दया येते रे. पण तुमचं ते दिवट. कार्ट्याला एक साधा प्रश्न विचारला तर उत्तर सुद्धा अभंगांमध्ये देतो. तरी बरं, 4 पुस्तकांच्या पुढे गेला नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या पायरीप्रमाणे वागावे. अजून वेळ गेलेली नाहीये. पुष्कळ सांगून पाहिलं, पोर ऐकलंच नाही हो. तुमचा पोर तुम्हाला ऐकत नाही म्हणजे काय? अरे जन्म झाल्याबरोबर नरडीला नख का लावलं नाही तुम्ही? शास्त्री बुवा, तुमच्याने हे बोलवतं तरी कसं? निघा आता तुम्ही. अजून वेळ गेलेली नाहीये. तुमच्या पोराला सांगा, अभंग जाळून टाक किंवा विहीर तलावात नेऊन बुडव. नाहीतर काय होईल? आकाश कोसळेल, धरती फाटेल की पृथ्वीवर प्रलय येईल. तुकाराम महाराजांचे अभंग लिहिण्याकरताच परमेश्वरानं मला जन्माला घातलंय. या जीवात जीव असेपर्यंत मी महाराजांचे अभंग लिहित राहणार. तुकाराम महाराजांचे अभंग लिहिणारे गंगाजी मवाळ, बहिणाबाई, रामशास्त्री, वाघोलीकर, कोंडाजी भट, रामेश्वर भट ही मंडळी काय ब्राह्मण नाहीत ज्यांच्या पुढे सगळ्या जनतेनं नतमस्तक व्हावं?
अशा थोर खऱ्या सच्च्या ब्रह्मवृंदाच्या तोंडाला तुम्ही काळ फासता. तुकाराम महाराजांची लोकप्रियता तुम्हाला सहन होत नाही. त्यांच्या पुढचा एवढा मोठा जनसागर तुम्हाला बघवत नाही. पण मी तुम्हाला निक्षून सांगतो, महाराजांचे अभंग हे अभंगच राहणार. संत्या, तुला परत परत बजावून सांगतो, ते लिहिलेले अभंग जाळून टाक. पुन्हा अभंग लिहिणार नाही अशी तुझ्या या मात्या पित्यांच्या पायावर डोकं ठेवून शपथ घे. शास्त्री बुवा, हे लिहिलेले ग्रंथ माझे नाहीत. दुसऱ्याचं धन नष्ट करण्याचा अधिकार मला नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि या हाताने मी फक्त लिहून घेतलं. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. बंद करते तुझं तरहाट. आमचे कान विटाळू नकोस. बऱ्या बोलाने अभंग लिहावयाचे सोडून दे, नाहीतर ज्या हाताने अभंग लिहितोस ना, ते हात तोडण्याची शिक्षा देवीन मी. शास्त्री बुवा, नका हो असं करू. पाया पडते, पदर पसरते. आई, आई अगं कोणापुढे पदर पसरतीयस तू? या शास्त्राच्या दमाला तुकाराम महाराजांच्या नखाची तरी सर आहे का? कुणाला रे उलटून बोलतोस? नाश काले विपरीत बुद्धी, दुसरे काय? पण एक लक्षात ठेव, त्या तुक्याचे सर्वच्या सर्व अभंग इंद्रायणीच्या डोहात नाही बुडवले तर या शास्त्रीच्या घराण्याचं नाव सांगणार नाही मी. देवा पांडुरंगा, याला माफ कर. पांडुरंग 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 पांडुरंग. घाण्याचा करकरा पुसला सिमज, सांग तुकया आता गुज, सांग तुकया आता गुज, सांग तुकया आता गुज. घाण्याचा करकरा पुसला सिमज, सांग तुकया आता गुज. घाण्याचा करकरा पुसला सिमज, सांग तुकया आता गुज, सांग तुकया आता गुज, सांग तुकया आता गुज. सोहम ब्रह्मध्वनि अनहाद गजरी, सोहम ब्रह्मध्वनि अनहाद गजरी. सोहम ब्रह्मध्वनि अनहाद गजरी, वाजे ब्रह्मांड शिखरी, वाजे ब्रह्मांड शिखरी, वाजे ब्रह्मांड शिखरी. घाण्याचा करकरा पुसला सिमज, सांग तुकया आता गुज, सांग तुकया आता गुज, सांग तुकया आता गुज. सर्वाशी करकरा वाटतो मनासी, सर्वाशी करकरा वाटतो मनासी. संतु म्हणे शुद्धी करा त्याची, 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 संतु म्हणे शुद्धी करा त्याची,
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती तेणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येथ. लई रात झाली या. आणि किती वेळ जागणार. झोपा आता. यमुने, तुकोबांचे अभंग जर वेळीच लिहिले नाहीत तर महाराजांची प्रतिभा त्यांची अभंगवाणी लोकांपर्यंत कशी पोहोचणार? पण यामुळे तुमचं संसाराकडे दुर्लक्ष होतं या. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांनी कुणाकडे बघायचं? पांडुरंग पांडुरंग. यमुने, मी जे जे काही करतोय ती या पांडुरंगाचीच इच्छा आहे. तुकोबांचे अभंग आणि त्याद्वारे त्यांनी दिलेली शिकवण जर आपण लोकांपर्यंत पोहोचवली नाही तर आपला संसार अधुरा नाही का राहणार? मला काय कळतंय यातले वेडीला. परमार्थ हाच संसार असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणून हे कार्य करताना आम्हाला अंतर देऊ नका. नाही यमुने, संसाराकडे दुर्लक्ष करणार नाही असं वचन मी महाराजांना दिलंय. तुझ्या सोबतीनं आपला संसार नक्की सुखाचा होईल. अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन.